गोळाची स्थिती होती परंतु या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी चांगला निर्णय या ठिकाणी तिन्ही पंचाकडून पंचाचा निर्णय अंतिम ठाण्याचा खेळणा सूचना आहे. पंचाचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. ठाण्याचा खेळणा पुरुष सूचित करण्यात येते त्यांनी या ठिकाणी आपण पंचासोबत वाद घालू नये. खेळाडूंना पुरुष सूचना आहे. ठाण्याच्या प्रशिक्षकाला सूचना आहे त्यांनी या ठिकाणी आपल्या खेळाडूंना या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न करावा. ठाण्याच्या खेळाडूंना पुन्हा सूचना आहे. तुमच्या प्रशिक्षक या ठिकाणी पंचाशी बोलत आहेत, चर्चा करत आहेत. सर्वांना बेलासर या ठिकाणी मैदानामध्ये आलेले आहेत. त्या अहमदपूर नदीचे सन्माननीय बेलासर राष्ट्रीय पंच या ठिकाणी त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या तिन्ही पंचासोबत त्यांनी चर्चा केली आहे आणि 3 गुण मिळाले. ते पंचाचा निर्णय हा अंतिम असतो आणि नांदेडकरांना 3 गुण मिळाले. तर अंपायर या ठिकाणी 3 गुण आणि हा या ठिकाणी पंचांनी अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत. चारही पंच या ठिकाणी अतिशय क्वालिफाईड पंच आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे आपण या ठिकाणी 4-4, 5-5 पंच लावलेले आहेत. या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे त्यांनी आपण जागेवर बसून ठाण्याच्या खेळाडूंना सूचना आहे. पंचासोबत पंचांनी या ठिकाणी सामन्याला सुरुवात केलेली आहे. कांबळे सर, आपण कुठं असताल तेथून ताबडतोब स्टेजकडे येण्याची कृपा करावी. कांबळे सर. जोरात सांगा, मला ऐकतो मी येते बघा. संभाजी जाधव.
पाणी जारच्या मध्ये नेऊन ठेवा. संभाजी जाधव हॅलो. तसेच या हत्यार यात्रेसाठी व कबड्डी स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले बोळकानगरचे पोलीस पाटील सन्माननीय कृष्ण नलावरे यांचे सुद्धा हटक्यानगरच्या वतीने हार्दिक अभिनंदन, सुस्वागतम. हॅलो. संभाजी जाधव ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण ताबडतोब कबड्डीच्या मैदानावर याचे आहे. आपल्या वाचून काम रुकलेलं आहे. संभाजी जाधव तसेच नवनाथ कदम कारतळा टेंटवाले आपण फोकसची व्यवस्था करून घ्यायची आहे. लातूर परभणी संघ व्यवस्थापक मार्गदर्शक आणि खेळाडू सूचनेची दक्षता घ्या. आपल्याला 10 मिनिटापूर्वी पहिला पुकार झालेला आहे. लातूर परभणी बाद फेरीतला हा पहिला सामना सुरू आहे. ठाणे ग्रामीण विरुद्ध नांदेड जिल्हा. ठाणे ग्रामीण विरुद्ध नांदेड जिल्हा हा पहिला सामना सुरू आहे बाद फेरीतील. दुसरा होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार देण्यात आला आहे. लातूर जिल्हा परभणी जिल्हा. तसेच आज याच मैदानावरती सायंकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला मॅचेस चालणार आहेत. तरी सर्व प्रेक्षकांनी या कबड्डीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. तसेच कुर्ला ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय माणिकराव ढवळे साहेब यांचे सुद्धा या स्पर्धेसाठी व यात्रेसाठी यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. तरी हटक्याळ नगरीच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालय हटक्याळच्या वतीने सहर्ष स्वागत, सुस्वागतम. तसेच उद्या ठीक 1 वाजता याच मैदानावर कुस्त्याची भव्य दंगल आणि शेवटच्या कुस्तीच्या मानकऱ्यासाठी या हटक्याळवाडीचे राजू पैलवान यांच्याकडून चांदीचा गदा ठेवण्यात आलेला आहे. तसेच या हटक्याळनगरचे सरपंच कैलासवासी गणपतराव विठोबा सोनकांबळे यांच्याकडून 5,051 रुपये रोख ठेवण्यात आलेले आहे. नांदेड 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 संभाजी जाधव या यात्रेसाठी आजूबाजून खेड्यातून आलेले सर्व प्रेक्षकांचं सावरगाव असेल, हसूळ, कारतळा, महालंगी, शेलदरा, बोळका, हतक्याळवाडी, नंदुशिनी, हिप्परगा तसेच कुर्ला, वहाड, मोहिजा, सिंदगी, सुमटना, दैतना या आजबाजून आलेल्या सर्व यात्रेकरूंचं हटक्याळनगरच्या वतीने सहर्ष स्वागत, सुस्वागतम.
खरं पाहिलं तर हटक्यासारख्या या छोट्याशा गावामध्ये अशा प्रकारच्या मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवणं हे जोखमीचं असताना सुद्धा सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी एकत्र येऊन या भव्यदिव्य स्पर्धा भरवतात आणि अगदी सातत्यानं 48वं वर्ष कबड्डी यांचं मनोरंजन यात्रेनिमित्तानं कबड्डी स्पर्धा असेल, त्याचबरोबर कुस्त्याची दंगल असेल, त्याचबरोबर तमाशा मंडळ असेल, त्यांच्या माध्यमातून गावातला एकोपा दाखवण्याचं काम गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा यात्रा उत्सव अतिशय आनंदानं साजरा करतात. संपूर्ण गाव एकत्र येऊन एकजुटीनं एकदिलानं काम करतात आणि हा कुस्त्याची दंगल असेल, कबड्डीची स्पर्धा असेल, यात्रा महोत्सव असेल. काल संदल निघाला होता, आम्ही संदलचा नेत्रदीपक सोहळा काल आम्ही पाहण्यात आला. अतिशय एकजुटीनं हे गाव सातत्यानं आहे. 48 वर्ष कबड्डीची स्पर्धा भरवत आहे. सलाम आहे या गावाला, या गावाच्या नागरिकांना, नवयुवकांना. यापुढे याहीपेक्षा मोठ्या स्पर्धा यांनी भरवाव्यात अशा शुभेच्छा मी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं देतो. कांबळे सर या. प्रेक्षकांना महत्त्वाचं सूचना आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व खेळाडूंचं अभिनंदन करत जा सतत. माननीय श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त धर्मपालजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर माजी राष्ट्रीय खेळाडू तथा सचिव लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशन तुळशीदासजी रोकडे साहेब यांचे आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. त्यांचं संयोजन समितीच्या वतीनं ग्रामस्थ हटक्या व यात्रा कमिटी हटक्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. एक माईक राहू दे की जोडली. लातूर जिल्हा, परभणी जिल्हा दुसरा पुकार.
लातूर जिल्हा परभणी जिल्हा दुसरा पुकार. मैदानावर सर्वांचा सामना लातूर विरुद्ध नांदेड विरुद्ध ठाणे ग्रामीण या दोन्ही संघादरम्यान हा अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि 2 नंबरचा खेळाडू आणि या ठाण्याच्या पकडीमधून हा नांदेड विरुद्ध ठाणे ग्रामीण. ठाण्याचा 5 नंबरचा खेळाडू अतिशय सुंदर अशी रेडी या 5 नंबरच्या खेळाडूची. आपण या अगोदर त्याला पाय मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर पकड या ठिकाणी नांदेडच्या संघाकडून. नांदेडकरांनी या ठिकाणी अतिशय अँकल होल्ड करून या ठिकाणी या 5 नंबरच्या खेळाडूला या ठिकाणी हा नांदेडचा संघ यजमान संघ आहे. आपल्या नांदेड जिल्ह्याचा हा नांदेडचा संघ या ठिकाणी नांदेडमध्ये चांगल्या या ठिकाणी पायाला मारण्याचा प्रयत्न हा नांदेडचा खेळाडू अतिशय कमी उंचाचा आणि 3 नंबरचा हा आणि चुस्त आणि मस्त नांदेडकर या ठिकाणी कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये. आणि तेवढा चांगला डिफेन्स या ठाणे ग्रामीण संघाचा. हा ठाण्याचा 11 नंबरचा खेळाडू आणि हा अतिशय उंचा पुरा आणि हाताने मारण्याचा प्रयत्न आणि तेवढा चांगल्या प्रकारचा डिफेन्स. ही चांगली साखळीमध्ये अडकला तो पुन्हा एकदा नांदेडकरांच्या. हा ठाण्याचा खेळाडू नांदेड विरुद्ध नांदेड या ठिकाणी चांगली वापसी या ठिकाणी या मैदानावरती केली आहे. पुन्हा एकदा हा नांदेडचा 3 नंबरचा अतिशय चुस्त आणि मस्त आणि तेवढ्या चांगल्या प्रकारचा बचावात्मक पवित्रा ठाणे संघाकडून. नांदेड विरुद्ध ठाणे संघ या दोन्ही संघादरम्यान अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि तेवढे तिन्ही पंच या ठिकाणी क्वालिफाईड पंच या ठिकाणी या सामन्याचं निरीक्षण करत आहेत. आणि पुन्हा एकदा हा नांदेडचा थर्ड या ठिकाणी करो या मरोची स्थिती डोळा आहे. मारावा लागेल की न मारावा लागेल. हा 9 नंबरचा नांदेडचा खेळाडू काय करतो ते पाहूया. आणि आपल्या विरोधी मैदानामध्ये हा नांदेडचा करो या मरोच्या स्थितीमध्ये आणि तेवढा चांगला बचाव या ठिकाणी ठाणेकरांकडून. उत्कृष्ट अशी रेड या नांदेडच्या 9 नंबरच्या खेळाडूंनी. नांदेडने या ठिकाणी सामन्यामध्ये जोश पैदा केलेला आहे आणि पकड झाली आहे ते नांदेडच्या खेळाडूची. हा सामना पाहण्यासाठी सन्माननीय धर्मपालजी गायकवाड शिवछत्रपती विजेते राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त असे सन्मानाने दरवर्षी या हटकाळ नगरीमध्ये उपस्थित असतात. त्यांचं या हटकाळ नगरीमध्ये मी या ठिकाणी यात्रा समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. तसेच प्राध्यापक नवनाजी लोखंडे हे या स्पर्धेचे निरीक्षक यांचं सुद्धा मी या यात्रा समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. अहमदपूरचे सन्माननीय तुळशीराजजी रोकडे सचिव लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय तुळशीदासजी रोकडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं सुद्धा मी या हटका नगरीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालिंगीचे मुख्याध्यापक सन्माननीय अरुणजी केंद्रे त्यांचे सहकारी पांचाळ सर वल्लंपले सर या सामन्याचा या ठिकाणी खुर्च्या त्यांना देऊन द्या. इथं नका ठेव तिकडे देऊन द्या. लाहे सर पुन्हा एकदा हा नांदेडचा 3 नंबरचा खेळाडू आपण कालपासून पाहतोय. या नांदेडच्या 3 नंबरच्या खेळाडूला अतिशय उत्कृष्ट अशी रेडी या 3 नंबरच्या खेळाडूची आहे. आणि त्यांच्या समोर आहे तो ठाण्याचा ग्रामीण आणि चांगल्या प्रकारचा पकडण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल. आणि या ठिकाणी खेळाडूंना सूचना आहे त्यांनी पंचासोबत कोणी या ठिकाणी चर्चा करू नये, वाद घालू नये. 2 गुणावरती या ठिकाणी नांदेडचा संघ चांगला कमबॅक या ठिकाणी नांदेडच्या संघाने केलेला आहे. नांदेड विरुद्ध ठाणे ग्रामीण विरुद्ध नांदेड या दोन्ही संघादरम्यान हा अतिशय चुरचेचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. त्या कडवी झुंज नांदेडचे खेळाडू या ठिकाणी आक्रमक पवित्र्यामध्ये. पुन्हा एकदा हा नांदेड 3 नंबर सुपर टॅकलची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी
खेळाडू या ठिकाणी अनुचित प्रकार होणार नाही. खेळाडूंना सूचना आहे. 20-17 20 गुणावरती खेळतो ठाणे आणि 17 गुणावरती नांदेड. 3 गुणाचा डिफरन्स आहे. सॉरी 21. खेळाडूंना सूचना आहे, आपण या ठिकाणी खेळ दाखवायचा आहे. आपसामध्ये चर्चा वाद घालायचा नाहीये. नांदेडचा संघ अतिशय आक्रमक या ठिकाणी होताना दिसतोय. चांगली वापसी नांदेडच्या संघाने केलेली आहे आणि पुन्हा हा नांदेडचा 9 नंबरचा ठाण्याच्या मैदानामध्ये ही नांदेड जिल्ह्याची शान या ठिकाणी यजमान संघ आहे नांदेडचा आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये ठाणेकरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. थर्ड रेड या ठिकाणी 12 नंबरचा करोया मरोची स्थिती डुऑर डाय आणि या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढा सावध पवित्र या ठिकाणी नांदेडकरांनी घेतलेला आहे. आतल्या खेळाडूंनी या ठिकाणी चर्चा करू नये, वाद घालू नये इतरांशी. चांगल्या प्रकारच्या ठिकाणी चांगला बचाव, हाताने मारणे चांगली प्रकारे या ठिकाणी सुंदर अशी हा अँकल होल्ड या ठिकाणी नांदेडकरांकडून. नांदेड या ठिकाणी अतिशय कडवी झुंज देण्यामध्ये तयार झालेला आहे. सुपर टॅकलची संधी पुन्हा या ठिकाणी हा नांदेडचा 3 नंबरचा चुस्त आणि मस्त खेळाडू अतिशय चपळ पायने मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आणि हा गुण घेतला नांदेडच्या संघाने 2 गुण. प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्साह या ठिकाणी अतिशय कडवी झुंज नांदेडकरांनी दिलेली आहे नांदेड विरुद्ध ठाणे. पुन्हा एकदा 3 नंबरच्या खेळाडून खेळामध्ये या ठिकाणी वापसी केलेली आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूंना सूचना आहे, आपण या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवायचं आहे, खेळ दाखवायचा आहे. नांदेडकरांना नांदेडच्या खेळाडूंना सूचना आहे, आपण पंचासोबत या ठिकाणी कोणी वाद घालू नये. तिन्ही पंच अतिशय क्वालिफाईड पंच आहेत. या सामन्याचं अतिशय बारकाईने ते निरीक्षण करत आहेत. कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची दक्षता पूर्णपणे पंच घेत आहेत. सुपर टॅकलची संधी पुन्हा एकदा सावध पवित्रा या ठिकाणी नांदेडच्या 3 नंबरच्या खेळाडूने घेतला आहे आणि पुन्हा एकदा हा गुण घेण्याच्या ह्याच्यामध्ये पुन्हा गुण मिळाला नांदेड संघास. अतिशय सुपर रेट टाकत आहे हा नांदेडचा 3 नंबरचा खेळाडू. चांगला बचाव, सावधगिरीने खेळायला पाहिजे नांदेडकरांनी. सहजासहजी गुण देणारं परवडणारं नाहीये. नांदेडकरांनी वेळेचं भान ठेवायचं आणि गुणाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हा पुन्हा एकदा नांदेडकर हा 3 नंबरचा अतिशय चपळ आणि सुस्त असणे मस्त खेळाडू. नांदेडच्या खेळाडूने हा कबड्डीच्या ह्याच्यामध्ये जान भरलेली आहे. प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्साह या ठिकाणी. 11 नंबरचा हा ठाण्याचा खेळाडू हा आणि चांगली पकड या ठिकाणी आणि हा या ठिकाणी बाद झाला तो ठाण्याचा खेळाडू. आणि कानाकोपऱ्यातून आले महाराष्ट्राचे खेळाडू या ठिकाणी आपलं कौशल्य पणाला लावून या ठिकाणी आपलं कबड्डीचे सामने या ठिकाणी या हटकळनगरीच्या मॅचच्या मैदानावरती संपन्न होत आहेत. आपण एकदा नांदेडचा 9 नंबरचा खेळाडू. नांदेडकरांनी या ठिकाणी कबड्डीच्या खेळामध्ये जान भरलेली आहे आणि पुन्हा प्रेक्षक या ठिकाणी अतिशय उत्कंठेला पोहोचले. सामना कोण जिंकतोय आणि कोण हरतोय. हा ठाण्याचा 5 नंबरचा अतिशय चुस्त आणि मस्त उंचापुराने हातानं आपल्या उंचीचा फायदा घेण्याच्या पावित्र्यामध्ये आणि तेवढा चांगला बचाव नांदेडच्या खेळाडूकडून. चांगली साखळी नांदेडची. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न पण सावध राहावं लागेल नांदेडकरांना. समोरचे खेळाडू अतिशय दक्ष आणि संयमी खेळाडू आहेत ठाण्याचे. पुन्हा एकदा हा नांदेडचा 3 नंबरचा ताकद कमी असली तरी अतिशय चपळ आणि अतिशय मस्त बोनस गुण घेण्याचा पुन्हा प्रयत्न आणि पंचाचं या ठिकाणी अतिशय चांगलं निरीक्षण या ठिकाणी तिन्ही पंच या ठिकाणी करत आहेत.
कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये. नांदेडच्या संघाला 200 रुपये गौतम यांचे. 200 संघाला बोळकानगरीचे सन्माननीय शेख जिलानी यांच्याकडून त्या नांदेडच्या संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. सामना संपल्याच्या नंतर त्यांनी पारितोषिक घेऊन जायचं आहे. हा नांदेडचा बच्चा 4 नंबरचा, अतिशय कमी उंचीचा, कमी ताकदीचा, परंतु अतिशय चपळ आणि खेळवतो तो ठाण्याच्या खेळाडूंना. त्यानं चांगली या ठिकाणी आणि समान गुण या ठिकाणी या 4 नंबरच्या खेळाडून बरोबरीमध्ये आणलेले दोन्ही. आता या ठिकाणी 5 नंबरचा पुन्हा एकदा खेळाडू ठाण्यात आपल्या नांदेडच्या मैदानामध्ये आणि चांगली पकड या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूकडून. अतिशय सुंदर पकड आणि तेवढा चांगली साखळी नांदेडच्या या ठिकाणी. थोडासा मार लागलेल्या खेळाडूंना प्राथमिक आरोग्य केंद्राचे सन्माननीय डॉक्टर. दोन्ही संघ 27 गुणावरती खेळत आहेत. समान गुण आहे दोन्ही संघाचे. या ठिकाणी खेळाडूला थोडासा मार लागलेला आहे आणि त्यांच्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सन्माननीय डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघ या ठिकाणी 27 गुणावरती खेळत आहेत आणि पुन्हा पंचांनी या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली. हा ठाणे ग्रामीणचा हा संघ चांगल्या या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तेवढा सावध पवित्रा या ठिकाणी ठाण्याच्या खेळाडूकडून. आणि हा पंचाचा अतिशय बारकाईचं लक्ष आहे त्या बोनस गुणाकडे आणि कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये. 12 नंबरचा ठाणे ग्रामीणचा खेळाडू नांदेडच्या संघाने या ठिकाणी वापसी, चांगली वापसी केलेली आहे. कडवी झुंज दिले ठाणेकरांना. हा पुन्हा 9 नंबरचा नांदेडचा खेळाडू. नांदेडचे खेळाडू या ठिकाणी ताकदीने कमी आहेत, परंतु त्यांनी युक्ती या ठिकाणी वापरून या ठिकाणी आपला संघ या ठिकाणी मैदानामध्ये. पंच अतिशय बारकाईने निरीक्षण करताय. तुम्ही खेळायचंय फक्त. पंच त्याच्याकडे लक्ष देत आहे, तुम्ही खेळायचंय. तुम्ही खेळाकडे लक्ष द्या खेळाडूंनी. ठाणेकरांनी या ठिकाणी रणनीती बदललेलं दिसतंय. थर्ड रेड करोया मरोची स्थिती नांदेडच्या 3 नंबरच्या खेळाडूवर. डोराय, परंतु या 3 नंबरच्या खेळाडूला चांगल्या प्रकारची पकडीचा प्रयत्न आणि हा अतिशय गुणी खेळाडू या ठिकाणी या नांदेडचा 3 नंबरचा खेळाडू. डोरायची स्थिती होती, परंतु या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी तिन्ही पंचाकडून. पंचाचा निर्णय अंतिम राहील. ठाण्याच्या खेळाडूंना सूचना आहे. पंचाचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. ठाण्याच्या खेळाडूंना पुनश्च सूचित करण्यात येते, त्यांनी या ठिकाणी आपण पंचासोबत कोणताही वाद घालू नये. खेळाडूंना पुनश्च सूचना आहे. ठाण्याच्या प्रशिक्षकांना सूचना आहे, त्यांनी या ठिकाणी आपल्या खेळाडूंना या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न करावा. ठाण्याच्या खेळाडूंना पुन्हा सूचना आहे, तुमचे प्रशिक्षक या ठिकाणी पंचाशी बोलत आहेत, चर्चा करत आहेत. सन्मानाने बेल्लासर या ठिकाणी मैदानामध्ये आलेले आहेत. या अहमदपूर नदीचे सन्माननीय बेल्लासर राष्ट्रीय पंच म्हणून या ठिकाणी त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या तिन्ही पंचासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे आणि 3 गुण मिळाले. ते पंचाचा निर्णय हा अंतिम असतो आणि नांदेडकरांना 3 गुण मिळाले.
कार्यक्रम या ठिकाणी 3 गुणाचे या ठिकाणी गुण घेतलेले आहेत. गुण मिळालेले आहेत ठाणेकरांनी 2 गुण या ठिकाणी. सत्य परिस्थिती पाहून या ठिकाणी सन्माननीय बेळारे सरांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा हा ठाणेचा ग्रामीण या सामन्यामध्ये अतिशय चांगली वापसी या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूने केलेली आहे. हा 12 नंबरचा ठाणे ग्रामचा चांगली पकड या ठिकाणी, सुंदर अशी पकड आणि ही सुंदर साखळी या ठिकाणी भेदण्याचा प्रयत्न केला होता ठाण्याच्या खेळाडूंनी, परंतु या साखळीमधून तो सुटू शकला नाही. पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी. 3 नंबरचा खेळाडू आपल्या विरोधी मैदानामध्ये तिन्ही खेळाडूंना कॉर्नर मध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढा चांगला सावध पवित्र या ठिकाणी ठाण्याच्या तिन्ही खेळाडूकडून. प्रेक्षकांना टाइमची काही गरज नाही, आपण फक्त मॅच बघा. पंच आहे तिथं टाइम बघण्यासाठी. पुन्हा एकदा हा ठाण्याचा 10 नंबरचा खेळाडू आणि तेवढे चांगल्या प्रकारची झुंज, चांगला बचाव, चांगली साखळी या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूकडून. उंचीनं कमी, ताकदीनं कमी असले तरी अतिशय चुस्त आणि मस्त आहे नांदेडचे खेळाडू. हा पुन्हा एकदा 9 नंबरचा ठाण्याच्या मैदानामध्ये चांगली वापसी या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूकडून. नांदेड 30 ठाणे 27. नांदेड 30 गुणावरती खेळतोय आणि ठाणे 27 गुणावरती खेळतोय. 3 गुणाची बढत या ठिकाणी आहे फक्त. नांदेडवाल्यांनी सुद्धा सांभाळून खेळायला हवं. 3 गुणाचा फरक म्हणजे काहीच नाही, काही होऊ शकतं कबड्डीमध्ये. फक्त 3 गुणाची बढत आहे. पुन्हा एकदा हा 3 नंबरचा नांदेडचा खेळाडू त्या ठाण्याच्या मैदानामध्ये. अतिशय सुपर रेड या ठिकाणी, सुंदर रेड हा 3 नंबरचा खेळाडू करतोय. प्रत्येक रेडला रेड पॉईंट घेतो हा 3 नंबरचा नांदेडचा खेळाडू आणि सावध असा पवित्र ठाण्याच्या खेळाडूचा. आणि या ठिकाणी पंच पाहत आहेत, 2 पंच आहेत त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी बघूया काय होतंय. आणि हा या ठिकाणी पंचांनी अतिशय बारकाईनं लक्ष देत आहेत. 4ही पंच या ठिकाणी अतिशय क्वालिफाईड पंच आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण या ठिकाणी 4-4, 5-5 पंच लावलेले आहेत. या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे, त्यांनी आपण जाग्यावर बसून आपण या कबड्डीचा सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. निर्णय हे पंच देतील. कुठल्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही. आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे जरी खेळाडू असले तरी ते आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत. आपण त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. पुन्हा एकदा गुण मिळाला तो 30. दोन्ही संघ 30 गुणावरती खेळत आहेत. समान गुण आहेत दोन्ही संघाचे. अतिशय कडवी झुंज दोन्ही संघाच्या दरम्यान या ठिकाणी हाताला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगली डाय मारून गुण घेण्याचा प्रयत्न करतोय हा 12 नंबरचा खेळाडू. हा नांदेडचा छोटासा दोन्ही संघ समान गुणावरती खेळत आहेत. पुन्हा हा 12 नंबरचा ठाण्याच्या मैदानामध्ये दोन्ही संघांनी या ठिकाणी सावध पवित्रा घेतलेला दिसतोय. रणनीती या ठिकाणी आखलेली दिसते. दोन्ही संघ समान गुणावरती खेळत आहेत आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला बचाव ठाण्याच्या खेळाडूकडून. पुन्हा कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा हा थर्ड रेड या ठिकाणी 12 नंबरच्या खेळाडूवर आलेले आहे. आता कसोटी आहे 12 नंबरची आणि हा जंप मारण्याचा अतिशय हाय जंप होती, परंतु कुठली या ठिकाणी गुण न घेता तो पुन्हा बाद झाला तो नांदेडचा खेळाडू. वैद्यकीय अधिकारी 5 नंबरचा ठाण्याचा
थर्ड रेड या ठिकाणी 5 नंबरच्या खेळाडूवर. थर्ड रेड या ठिकाणी अतिशय घातक असते. चांगली पकड या ठिकाणी, सुंदर पकड या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूकडून. आणि हा पुन्हा 3 नंबरचा नांदेड, हा नांदेडचा 3 नंबरचा खेळाडू पुन्हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आणि सर्व प्रेक्षकांना त्याचीच अपेक्षा होती. तो बाहेर होता तोपर्यंत नांदेडकरांना थोडीशी चिंता होती, परंतु आता तो 3 नंबरचा खेळाडू मैदानामध्ये उतरलेला आहे. आणि तो आपल्या संघासाठी काय करतो ते प्रेक्षकांना अतिशय उत्साह आणि कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये. दोन्ही संघांनी या ठिकाणी सावध भूमिका घेतलेली दिसते. दोन्ही संघ या ठिकाणी रणनीतीमध्ये पुन्हा एकदा थर्ड रेड, 3 नंबरवर पुन्हा एकदा थर्ड रेड. आणि हा तेवढा चांगला बचाव ठाण्याकडून. समान उरावरती दोन्ही संघ खेळत आहेत आणि हा मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा नांदेडचा 3 नंबरचा बचडा काय करतो ते प्रेक्षकांना उत्साह आहे. आणि ठाण्याच्या खेळाडूंना सूचना आहे, पंचांनी या ठिकाणी सामन्याला सुरुवात केलेली आहे.